कोल्हापुरातील ताराराणी विद्यापीठाच्या वतीनं ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक क्रांतीवीर रंगरावदादा पाटील यांच्या 105व्या जयंतीनिमित्त क्रांतीवीर रंगरावदादा पाटील व्याख्यानमाला डॉक्टर व्ही.टी. पाटील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे। यामध्ये ज्येष्ठ लेखक आणि पत्रकार उत्तम कांबळे यांनी आज आम्ही भारताचे लोक या विषयावर 7वं पुष्प गुंफलं। अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर क्रांतिकुमार पाटील होते। यावेळी बोलताना उत्तम कांबळे यांनी भारतात जातीची उतरंड ही माणसाचं माणूसपण नाकारणारी होती। संपत्ती मालमत्तेवर अधिकार नसणाऱ्या माणसाकडे फक्त जात होती, पण स्वातंत्र्य संग्रामात हीच विविध जातीची धर्माची लोक मी सोडून आम्ही म्हणून स्वातंत्र्यासाठी एकत्र आल्याचं त्यांनी सांगितलं। भाषावार वेगळ्या लोकांना एकत्र आणण्याचं कार्य आजही आपणाला करायचंय, कारण श्रद्धा आणि राष्ट्रप्रेम आणि स्वातंत्र्य भावनेनं लोक एकत्र येतील तेव्हाच आम्ही भारतीय लोक असं अभिमानानं म्हणता येईल आणि प्रत्येकाला आत्मसन्मान मिळेल। सामान्य माणूस हा संविधानाचा केंद्रबिंदू मानून देशाचा सन्मान करण्यात आलाय, कारण आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये एकटा माणूस काही करू शकत नव्हता। त्याचं जात धर्म पंथ प्रदेश भाषा यात विभाजन झालं होतं। अशा भारतीय माणसाला संविधानानं आम्ही हा आरसा दिला असं कांबळे यांनी सांगितलं। यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर S.N. पवार, डॉक्टर प्रकाश हिलगे, सचिव प्राजक्त पाटील, प्राध्यापक सुजय पाटील, S.D. चव्हाण, S.P. वातकर, P.R. मंडलिक यांच्यासह सर्व शाखा प्रमुख, पदाधिकारी, विद्यार्थिनी आणि क्रांतीवीर रंगरावदादा पाटील यांचे कुटुंबीय उपस्थित होते।